अरे बहादूर, काय झालं? अरे चेहरा का पाडून बसला असा? कपिल साहब भड़क गया मुझ पे। मारलं बिरलं नाही ना? हे आत्रंग काहीतरी काय बोलतो? कपिल एक वेळ त्याला काहीतरी बोलेल, मारेल कसा? अहो हा याच लायकीचा आहे. काहीतरी जाऊन बोलला असेल मूर्खासारखा आणि मारला असेल मग, नाही का? बहादूर मला सांग, तू कपिलला काय विचारलंस? वो खाटमाडू के लोगों को प्रॉब्लम हो रहा है ना, वो गिरिजा रोग अपने आप गायब हो रहा है। तो उधर के लोगों को मालूम नहीं वो रास्ता भूल रहा है या उनको कोई किडनैप कर रहा है। वही पूछने में कपिल साहब के पास गया था। मूर्ख आहेस का रे? अरे खाटमांडूचं कशाला विचारायला गेला? म्हणजे तुझा काही प्रॉब्लेम असता तर कपिलने सोडवला असता. आता हे खाटमांडूचं कपिल साहेब कसं सोडवणार? वैसा नहीं है, वो गिरिजा रोग गायब हो रहा है ना, तो उनको ढूंढने का कैसा ये पूछने का, तो साहब मुझ पे बहुत भड़क गया। असं विचारता का कोणी? अरे आत्रंग तू काय त्याच्यावर चिडतोस? एक तर कपिल त्याच्यावर चिडलेला होताच, पुन्हा वर तू चिडतोस. हे बघ बहादूर, कपिलचं चिडणं मनावर घेऊ नकोस. खरं म्हणजे आपणच सगळे त्याला चिडवतोय की नाही. लेकिन हम में से कोई अकेला जाएगा ना तो साहब उनको ना सीरियसली नहीं लेता है. अभी क्या करने को कुछ समझ में नहीं आता है मुझको. तो काय करायचं आता? बघू काहीतरी करू. हा तू घबरा आधी, माझं डोकं खाऊ नको. मी सांगते ना तुला, मीच करणार मालकांना. उगाच माझं डोकं खाऊ नको. मोठा आहे तेव्हा मी पहिल्यांदा यांच्याशी बोलणार, माझी व्यथा मांडणार. व्यथा फटा काय तर मला ऐकू नकोस तू. तुझ्या या शब्दांचा कंटाळा आलाय मला. व्यथा काय, पामर काय, मनस्वी काय. अरे तुला उच्च मराठी नाही कळत, त्याला मी काय करू? हा तू ते अर्धवट कोकणी आणि हिंदी काहीतरी बोलतोस, ते सुद्धा मला कळत नाही कधी कधी. पण त्याबद्दल मी काही बोललोय का आतापर्यंत? काय 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 चाललंय तुम्हा दोघांचं? मालक तुम्ही थांबा, तुम्ही मध्ये पडू नका. माझ्या भाषेचा अपमान करतोय हा. ना तुझ्या भाषेचा अपमान? ह्याच्यात कसला आला अपमान? तुला ना आता कसल्या पण गोष्टीचा अपमान वाटायला लागलाय. बरोबर म्हातारा झायलास ना तू, वय झायलं याचं आता. मी म्हातारा? मी काय एवढा जीर्ण म्हातारा झालेलो नाहीये. जीर्ण फिरणं मला काय माहित नाही, पण तुझ्या या बोलणं ऐकून मला आता अजीर्ण व्हायला लागलंय. कसल्या पण कारणावरनं भांडायला लागतोस तू. अरे कुठले शब्द कुठं वापरावे इथे सुद्धा कळत नाही तुला. तुला काय मराठी कळणार आहे म्हणा. काय चाललंय तुम्हा दोघांचं? एखाद्या घरातले नवरा बायको सुद्धा जितके भांडत नाहीत ना, तितके भांडताय तुम्ही दोघं. माफ करा मालक, पण हाच भांडण उकरून काढतो सारखी. मी हो माझ्याशी भांडल्याशिवाय याला स्वयंपाकच नीट करता येणार नाही असं वाटायला लागलंय मला. पण मग आज काही स्वयंपाक करायचा काही प्लॅन आहे का माझ्याशी भांडायचं आता? तुमच्याशी कशाला भांडू आम्ही? आणि मालक हो स्वयंपाक घरात करणार. सोळं ओळं नाही तर मोडेल ना. अन्य चवल्या ओल्याच्या गोष्टी तू करू नकोस. तसलं काय पण पालत नाहीस तू. मी सोळं जरी पाळत नसलो ना तरी अतिशय सुचिरभूतून स्वच्छ जागी स्वयंपाक करतो मी. हा तुझ्यासारखा नाहीये, तूच कुठेतरी अशुद्ध जागी करतो स्वयंपाक. अर्थात तुमचा मांसाहार म्हणजेच अशुद्ध म्हणा. अण्णा इकडे स्वयंपाक करणार नाहीयेत ना? नाही. इस्माईल इथे स्वयंपाक नाही करणार आहेस? ह्यो बोलल तसं ऐकन काय मी? मग कोणाचं ऐकणार आहेस तू? हा काय काय मग झारा कढई घेऊन चाललात कुठे? काय आडावडीक चालली, जरा थोडं धीर धरा ना. मग तुमचं कसा आहेस दादा? मी बरा आहे, पण तुला काय अशी धाड भरली? कुठे काय, मला काय झालंय? मी ठणठणीत आहे एकदम. तुला ठणठणीत चोपला पाहिजे. साखरपुड्याची तारीख माझ्या या जन्मात तरी ठरणार आहे का नाही? कसा वाटता? आम्हाला छानच वाटतंय, पण आम्ही साडीत कशा वाटतोय हे महत्वाचं. ऍक्च्युली आजी बऱ्या दिसतोय ना आम्ही? बऱ्या दिसतो? अगो नक्षत्र आणि दिसतास दोघं. खरंच मला तर इतकं टेन्शन आलं होतं ना, म्हणजे याआधी कधी मी साडी नेसली नाहीये ना. हो ना, आता फक्त ही कॅरी करायला जमली म्हणजे मिळवलं. पल्लू पल्लू पल्लू, तू बिलीव्ह पण नाही करणार माझ्या आयुष्यात थोड्या वेळाने काय घडलं ते. तू काय झालंय? तू एवढी एक्साइटेड आहेस, किंचाळतेस, प्लीज सांग काय झालंय? पल्लू
म्हणजे मला ना खरंच विश्वासच बसत नाही की खरंच माझ्या आयुष्यात हे घडतंय. कमी स्वप्नात आहे. नीतू प्लीज अगं मला कळेल अशा भाषेत सांग प्लीज लवकर. आय एम ऑल्सो गेटिंग एक्साइटेड. प्लीज सिट डाऊन. तर तुमच्या एक्झॉटिक डेट करता आम्ही हे टेबल फायनल केलंय. वाव अभया हे टेबल नको. का? हे खूप मोठं होतं यार. म्हणजे नाही असं दे ना मोठं प्रशस्त एकदम. हा तसं नाही रे असं छोटं पाहिजे कॉम्पॅक्ट. यार प्रत्येक गोष्टीचं एक्झाम्पल द्यायला लागते. हे बघ हा असा हात घेतला केवढा लांब होतोय केवढा लांब होतोय ते जरा असं इथे. ओके